फुरसुंगी येथे कुख्यात रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ राणामोहन कांबळे याच्यावर 6 जणांच्या टोळीने धारदार शस्त्रांनी हल्ला चढवत निर्घृण हत्या 28 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास केली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी पुन्हा एकदा तत्परता दाखवत फुरसुंगीतील गाजलेल्या खून प्रकरणाचा अवघ्या 5 तासांत उलगडा केला आहे. खंडणी विरोधी पथक 2च्या धडाकेबाज कारवाईत 3 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओमकार उर्फ ओम प्रमोद मोरे, आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर आणि अरुण अनिल यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी मस्तानी तलाव परिसरात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चपळाईने पाठलाग करत त्यांना पकडले. प्राथमिक चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अरुण यादव हा आधीच तडीपार असतानाही शहरात येऊन या गुन्ह्यात सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, हल्ला आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायालयीन कोठडीसाठी त्यांना हजर करण्यात येणार आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. या वेगवान कारवाईमुळे पुणे पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून गुन्हेगारांना कोणतीही सूट दिली जाणार नाही असा स्पष्ट संदेशही यामधून देण्यात आला आहे. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.